एका महाविद्यालयीन तरुणीवर 4 जणांनी लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे। आरोपींनी पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे। या घटनेमुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत। या प्रकरणी आरोपींनी आधी तरुणीचे फोटो शूट केले, त्यानंतर तरुणीचा फोटो एडिट करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडित तरुणीला दिली आणि पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत तिच्यासोबत अनेक लॉजवर आणि इतर ठिकाणी अत्याचार केले असल्याचे उघडकीस आले आहे। दरम्यान आरोपींनी पीडित तरुणीला धमकावत तिला आपल्या मित्रांसोबत बोलण्यासही भाग पाडलं। त्याने देखील त्या पीडित तरुणीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे। नमस्कार, आपण पाहत आहात रोकटोक महाराष्ट्र न्यूज। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर संपूर्ण घटना काय आहे ते जाणून घेऊया। आदित्य शेटके हा फोटोग्राफर, त्याचा फोटोग्राफीचा व्यवसाय। आदित्य आणि पीडित तरुणीची ओळख पत्र बनवण्याच्या निमित्ताने ओळख झाली। दरम्यान ओळखपत्र बनवण्याच्या बहाण्याने आदित्यने तरुणीला भेटायला बोलवले। यावेळी आदित्यने पीडित तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो शूट केले आणि ते व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। आदित्य इथेच थांबला नाही तर त्याने त्यानंतर पीडित मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले। त्यानंतर इतर 4ही जणांना मुलीवर अनेकदा बळजबरी करून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले। या 4 संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले। आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे। त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती। काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। त्यानंतर आदित्यने पीडित तरुणीशी शारीरिक जवळीकता करून तिचे व्हिडिओ चित्रित करून तिचा गैरफायदा घेतला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके याच्याशी ओळख झाली। ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगुड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये पीडित तरुणीला घेऊन गेला। तेथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी पीडित तरुणीला त्याने दिली। बदनामीची भीती दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केले। त्यानंतर आदित्य शेटकेने या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर याच्यासोबत करून दिली। रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीला गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। पीडित तरुणीचे अश्लील फोटो व व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी वारंवार दिली व पीडित तरुणीवर अत्याचार केले। यानंतर रणजित मुधोळकर याने या तरुणीची ओळख प्रणव गिरी चंद्रशेखर पालकर याच्याशी करून दिली। रणजित मुधोळकर याने त्या तरुणीला प्रणव गिरीशी बोलण्यास जबरदस्तीने भाग पाडले। त्यानंतर त्याने देखील तिचे व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची भीती दाखवत त्या तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन एका लॉजमध्ये नेऊन अत्याचार केले। यानंतर रणजित मुधोळकर याने या तरुणीची विक्रम रामचंद्र पाटील याच्याशी जबरदस्तीने ओळख करून दिली। ओळखीनंतर विक्रम पाटील याने या तरुणीला तुझे आधीचे सर्व फोटो आणि व्हिडिओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो, सर्वांना फोटो आणि व्हिडिओ डिलीट करायला लावतो, सगळ्यांना समजावून सांगतो आणि सदर प्रकरण मिटवून टाकतो असं सांगून पीडित तरुणीला पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला। या प्रकरणी राधानगरी येथील 4 तरुणांना मुरगुड पोलिसांनी अटक केली आहे। त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजित मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत। यापैकी एक जण पीडित मुलीचा प्रियकर असल्याचे समोर आले आहे।